नमस्कार मित्रांनो, तुमचे आपल्या टिकटिक कॉर्नर या युट्यूब चॅनल मध्ये सहर्ष स्वागत आहे. आजचा आपण महाराष्ट्र शासनाची एक अतिशय महत्वाची योजना पाहणार आहोत. मुख्यमंत्री वयश्री योजना. ही नेमका योजना काय आहे, या योजनेअंतर्गत किती लाभ मिळतो, संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना ₹3,000 आर्थिक मदत दिली जाते. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या योजनेची पात्रता काय आहे, कोणते कागदपत्रे लागतात, अर्ज कसा करायचा, पैसे कधी मिळतात आणि अर्ज करताना कोणत्या चुका टाळायच्या. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. या योजनेचा नेमका उद्देश काय आहे? मुख्यमंत्री वयश्री योजना. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक मदत देण्यासाठी ही योजना सुरू केली आहे. वय वाढल्यानंतर अनेक ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक पैशाच्या अडचणी येतात. त्यासाठी औषध, रोजचा खर्च आणि इतर गरजेसाठी पैसे लागतात. त्यांना पैसे कमी पडतात. ही गोष्ट लक्षात घेऊन शासनाने ₹3,000 आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला. ही रक्कम थेट बँक सिटिंग खात्यामध्ये जमा होती. त्यामध्ये नेमकी पात्रता काय आहे? या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमचे वय, अर्जदाराचे वय किमान 65 वर्षे असले पाहिजे. त्यापेक्षा वय जास्त असावे. रहिवासी अर्जदार महाराष्ट्राचा राज्याचा कायमस्वरूपी रहिवासी असणे आवश्यक आहे. आपण ज्यांचा अर्ज करणार आहे, अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. त्यांच्याकडे स्वतःचा आधार कार्ड असणे आवश्यक आहे. बँक खाते असणे आवश्यक आहे. त्यांच्याकडे स्वतःचा मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. महत्वाची सूचना, जर वय 65 वर्षापेक्षा कमी असेल तर अर्ज मंजूर होणार नाही. त्यामुळे ज्यांचं वय 65 वर्षापेक्षा कमी आहे त्यांनी अर्ज करू नका. यासाठी नेमके आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात? आधार कार्ड, बँक पासबुक, पासपोर्ट साईज फोटो, रहिवासी दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र आणि आपला मोबाईल नंबर लिंक. आधार कार्डला जो लिंक आहे तो मोबाईल नंबर लागतो. महत्वाची माहिती, आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असणे आवश्यक आहे आणि कागदपत्रे आपली सगळे ओरिजिनल स्पष्ट असावी. यामध्ये ह्याची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया काय आहे? आपण आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र किंवा CSC सेंटर मध्ये जाऊन आपण अर्ज करू शकता. तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर अधिकृत वेबसाईटला भेटा, न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करा, मोबाईल नंबर टाका, OTP टाका, अर्ज फॉर्म भरा, कागदपत्रे अपलोड करा आणि सबमिट करा. सबमिट केल्यानंतर अर्ज पूर्ण होईल आणि त्याची पावती तुमच्यापाशी हार्ड कॉपी ठेवा. याचा नेमका ऑफलाईन अर्ज कसा करायचा? जर तुम्हाला ऑफलाईन अर्ज करायचा असेल तर तुम्ही ग्रामपंचायतला भेटू शकता. नगर परिषद मध्ये तुम्ही भेटू, तिथे त्यांचा जो फॉर्म असतो किंवा समाज कल्याण कार्यालयामध्ये जाऊन तिथे तुम्ही फॉर्म भरून जमा करू शकता. अर्ज मंजूर झाल्यानंतर ₹3,000 महिन्याला थेट बँक खात्यामध्ये जमा होतात. तुम्हाला कोणालाही पैसे देण्याची गरज नाही. महत्वाची सूचना, अर्ज करताना काही गोष्टी लक्षात ठेवा. चुकीची माहिती देऊ नका. योग्य कागदपत्रे अपलोड करा. बँक खाते चालू असणे आवश्यक आहे. आधार लिंक असावा. मित्रांनो, मुख्यमंत्री वयश्री योजना ही ज्येष्ठ नागरिकांना खूप महत्वाची योजना आहे. जर तुमच्या घरात 65 वर्षावरील व्यक्ती असेल तर त्यांचा अर्ज नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.